कोण होतीस तू, काय झालीस तू, ज्याच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरीपासून. तर आता इथे यश कावेरीला बेशुद्ध अवस्थेत पकडून घरी येतो. यश असं म्हणतात आता सगळे कावेरीला घेऊन येताना बघून यशला. तर आता यश म्हणतो, विद्यावहिनी पाणी लवकर घेऊन या. तर आता यश कावेरीला आणून सोफासेटवरती झोपवतो. काय रे, काय झालं या मुलीला, असं म्हणते आता सुलक्षणा. विद्यावहिनी पाणी, असं म्हणतो आता यश. दे लवकर, असं म्हणते सुलक्षणा. वहिनी वहिनी म्हणून आता विद्या आणि यश मात्र पाणी शिंपडतात आता कावेरीच्या तोंडावर. शुद्धी येतच नसते आता कावेरीला. कावेरी वहिनी उठा, काय झालं हो ह्यांना, असं म्हणून रडत असते आता विद्या खूप. कावेरी कावेरी असं म्हणत असतो आता यश. प्लीज कुणीतरी डॉक्टरना बोलवा, असं म्हणत असते विद्या. तर सुलक्षणा म्हणते, अजून पाणी शिंपडा. कावेरी कावेरी असं म्हणत असतो आता यश. वहिनी उठा, असं म्हणत असते विद्या. तर आता शुद्धी येते कावेरीला. विद्या बसव तिला, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरीला बसवतात. ठीक आहात ना तुम्ही, असं म्हणतो आता यश. यश आता तरी आम्हाला सांगणार आहेस का नक्की काय झालंय ते, असं म्हणते आता सुलक्षणा. मकरंदने त्याचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून कावेरीला काय काय केलेलं ते सगळं आता तो सांगतो सगळ्यांना, की कसं त्याने भिंतीच्या पाठीमागे तिला ठेवलेलं असतं आणि कसं यश जाऊन तिला शोधून ती भिंत फोडून आणलेलं असतं कावेरीला. हे सगळं आता तो सांगतो घरातल्या सगळ्या लोकांना. तर घरातले सगळे लोक शॉकमध्ये जातात, हे काय झालं म्हणून. आणि सगळेच लोक आता आपल्या तोंडाला हात लावतात आणि कसं कावेरीला तो बाहेर काढलेला असतो सगळा तो प्रकार सांगतो आता यश. आणि यश म्हणतो, आज जर मी वेळेत पोचलो नसतो ना, तर कावेरी निशासोबत काही वाईट घडू नये म्हणून कावेरीने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही, असं म्हणतो आता यश. पण तरीही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आता तरी तू कावेरीला माफ करशील, असं म्हणतो आता यश. आणि धर्माधिकारी यांच्या सुनेचा मान देशील, असं म्हणतो यश. तर आता सगळेजण बघतच थांबतात काय होईल म्हणून. यमुना आणि काकू मात्र नाखुश असतात आणि आता यमुना म्हणते काकूला, बघा कशी नाटकं चालू आहेत सगळी. तर आता सुलक्षणा येते समोर. तर आता कावेरी थांबते सुलक्षणासमोर, उभारते आता तिच्यासमोर ती. तर सुलक्षणा मात्र कावेरीकडे बघतच थांबते आणि आता सुलक्षणा हात पकडते कावेरीचा आणि सुलक्षणा आता कावेरीला घेऊन जाते बाहेर. चौकटीकडे घेऊन जाते आता सुलक्षणा कावेरीला घराबाहेर. तर आता यमुना आणि काकू खूप खुश होतात. तू चांगलं काम केलंयस, असं म्हणते आता सुलक्षणा. तू एक चांगली व्यक्ती आहेस, एक चांगली मुलगी आहेस, हे तू आज सिद्ध करून दाखवलंस, असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. हे मला मान्यच आहे, पण तो झाला एक भाग आणि धर्माधिकारी कुटुंबांची सून होणं हा झाला दुसरा भाग, असं म्हणते आता सुलक्षणा. आणि या घराची सून होण्यासाठी तू अजूनही पात्र नाहीयेस, असं म्हणते आता सुलक्षणा. मग मी कशी काय तुला सून म्हणून स्वीकारू, असं म्हणते आता सुलक्षणा. मी पात्र ठरायला पूर्ण प्रयत्न करेन, असं म्हणते आता कावेरी. पण मला एक संधी द्या ना तुम्ही, असं म्हणते कावेरी. मी पाया पडते तुमच्या, असं म्हणून कावेरी पाया पडते आता सुलक्षणाच्या. तर सुलक्षणा मात्र खुश होते बघून आणि यमुना सुद्धा. तर विद्या, दिशा, यश आणि सुलक्षणाच्या नवऱ्याला हे मात्र काय आवडत नाही. तर आता सुलक्षणा म्हणते, दिली, पण माझ्या सुनेकडून माझ्या काही अपेक्षा आहेत, असं म्हणते सुलक्षणा. तुमच्या अपेक्षा पूर्ण करायचा मी पूर्ण प्रयत्न करेन, असं म्हणते आता कावेरी. चांगलं आहे, असं म्हणते सुलक्षणा. नीट ऐक, माझी सून मला अन्नपूर्णा म्हणून हवी आहे, असं म्हणते सुलक्षणा. तिला उत्तम स्वयंपाक करता यायला हवा. धर्माधिकारी कुटुंबाचे काही कुणाचार आहेत, सण आहेत, वृद्धवैकल्य आहेत, याची संपूर्ण माहिती तिला असायला हवी. आणि हे सगळे सण, वृद्धवैकल्य, वृद्धाचार हे तिने नीट पाठ पडायला हवे. नैवेद्याचं पात्र कसं वाढायचं हे तिला चांगलं माहीत असायला हवं, असं म्हणते सुलक्षणा. तिने काटकसरीने घर चालवायला हवं, संसार करायला हवं आणि मुख्य म्हणजे ह्या घरातल्या लोकांची तिला मनं जपता यायला हवी, असं म्हणते सुलक्षणा. हे घर जोडून ठेवता आलं पाहिजे. तिने एक उत्तम गृहिणी असायला हवं. ऐकायला सगळं सोपं वाटत असेल तुला, असं म्हणते सुलक्षणा, पण खूप कठीण आहे हे, असं म्हणते ती. आणि हे ज्या दिवशी तुला जमेल ना, त्या दिवशी मी तुझा सून म्हणून स्वीकार करेल, असं म्हणते सुलक्षणा. जमणार आहे तुला हे सगळं, असं म्हणते तर सुलक्षणा. मी पूर्ण प्रयत्न करेन, असं म्हणते आता कावेरी. तर बघा प्रेक्षक हो, इथे सुलक्षणा कसा त्रास देते कावेरीला आणि काय काय अपेक्षा म्हणते. तर काय ते निशासोबत जे काय होतंय ना, ते बरोबरच होते. कारण निशाला तर काय येत असतं, काही पण येत नसतं, पण ह्यांच्या मुलींना कुणीही करून घ्यायचं. पण कावेरीसारख्या चांगल्या मुलींना बघा कसा त्रास देत आहेत ही लोक. त्यामुळे तेच म्हणतात ना, आपले कर्म आपल्याच पदरी येतात. हे असं असतं बघा प्रेक्षक हो. म्हणजे ह्या जमान्यात कुणी असल्यापेक्षा ठेवू पण कसं शकतात एका मुलीकडून, खरंच. तर आता इथे कावेरी मनातल्या मनात म्हणते, हे सगळं मी तुझ्यासाठी करते कौ. तुम्ही शिकवाल तसं करेन मी, असं म्हणते आता कावेरी. मी शाळाने उघडली आहे इथे, असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यमुना काकू वगैरे हसतात.
तर आता सुलक्षणा आत जाते आणि म्हणते, हे सगळं तुला शिकायचंय आणि तुझ्या प्रत्येक बुद्धीमागचं कारण तुला माहिती असायला हवं असं म्हणते आता सुलक्षणा. नीट विचार करून मला उत्तर देत जा. ही संधी नाही आहे, अग्निपरीक्षा आहे असं म्हणते आता सुलक्षणा. धर्माधिकारी कुटुंबाची सून व्हायचं असेल तर तुला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल असं म्हणते आता सुलक्षणा. मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता यश बघतो कावेरीकडे आणि विद्या सुद्धा. कावेरी मात्र खूप नर्वस असते आता. सुलक्षणा म्हणते तू घरात येऊ शकतेस. यश मात्र खूप खुश होतोय ऐकून. तर आता यमुना आणि काकू मात्र खूप निराश होतात. यशचे बाबा पण खूप खुश होतात आणि निशा आणि विद्या सुद्धा खूप खुश होतात त्या दोघी पण. तर आता यमुना बोलते, मा अगं तू? तर आता सुलक्षणा हात दाखवते तिला आणि थांब म्हणते. तर कावेरीला घराबाहेर काढलेलं असतं ना सुलक्षणाने, पण आता चान्स देते. त्यामुळे आता यमुनाला काय आवडत नाही ते, कारण तिला कावेरी आवडत नसते. माझं अजूनही पूर्ण व्हायचंय असं म्हणते आता सुलक्षणा. तर सुलक्षणा आता घराच्या किल्ल्या दाखवते कावेरीला. तर यमुनाला शॉक बसतो हे काय म्हणून आणि पौर्णिमा काकूला पण. तर कावेरी आता घरामध्ये येते. अधिकार गाजवायला कर्तव्य पार पाडावी लागतात असं म्हणते आता कावेरी. त्याच्या योग्यतेचं बनावं लागतं असं म्हणते कावेरी आणि माझी ती योग्यता नाही आहे असं म्हणते कावेरी. त्यामुळे ह्या चाव्या आम्ही नाही खाऊ शकत असं म्हणते आता कावेरी आणि घेत नाही त्या चाव्या आता सुलक्षणाच्या. तर आता सुलक्षणा घेते स्वतःकडेच आणि हसते. चला, आपली ती योग्यता नाही ह्याची तुला जाणीव आहे, हेही नसेल थोडं काय असं म्हणते ती. म्हटलं ना असं म्हणतात आता यशचे बाबा. सगळं व्यवस्थित झालं असं म्हणतात ते. आता सोनबाईची मंगळागौर छान करूया असं म्हणतात ते. ठीक आहे असं म्हणते सुलक्षणा, करूया. श्रावण सुरू झालाय, आता सगळे सणवार येतील, वृद्ध वैकल्य येतील, ती सगळी तुला व्यवस्थित पार पाडायची आहेत आणि तुझी मंगळागौरही करूया. त्याची सगळी तयारी तू एकटीने करायचीस असं म्हणते आता सुलक्षणा. मी करेन सगळं असं म्हणते आता कावेरी. एकटीने असं म्हणते आता विद्या. का असं म्हणते सुलक्षणा. न करायला काय झालं, आम्ही नाही का केली असं म्हणते आता सुलक्षणा. करेल किती, हो हो मी करेन सगळं असं म्हणते आता कावेरी. तर यश मात्र खूप खुश होतो आणि यशचे बाबा पण. मा असं म्हणते आता यमुना. बघ हं, नाहीतर उद्या ही मुलगी तुला तोंड घाशी पडेल असं म्हणते आता यामिनी. यमुना, तुमच्या माने सोनबाईवर जबाबदारी टाकली आहे ना, मग तिच्यावर थोडा विश्वास ठेवा ना असं म्हणतात आता यशचे बाबा. ओके असं म्हणते यमुना. तर आता आज जाते सुलक्षणा एवढंच सांगून आणि इथे यमुना आणि काकू मात्र एकमेकांकडे बघतात. कावेरी मात्र आपल्या विचारात असते आणि विद्या मात्र खूप खुश होते आणि यश पण तिच्याकडे बघतो. तर आता रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे यमुना आणि काकू सुलक्षणाला म्हणतात, मा काय झालंय तुला? त्या मुलीने काय जादू वगैरे झाले का तुझ्यावर? तुला कसं कळत नाहीये? इतकी मोठी जबाबदारी टाकलीस तू तिच्यावर, तिला जमणार आहे काय सगळं? ते सगळं करू शकणार आहे का असं म्हणते यमुना. हो ना वहिनी असं म्हणते आता पौर्णिमा. ती वेळच ठरवेल असं म्हणते आता सुलक्षणा. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करून दाखवायची एकतरी संधी द्यायलाच हवी आणि आजपर्यंत मी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही आहे आणि यापुढेही होऊ देणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा. सगळं मान्य आहे मा, पण ती मुलगी तशी नाही आहे अगं असं म्हणते आता यमुना. माझा निर्णय झालाय, परत ह्या विषयावर चर्चा नकोय मला आणि मंगळागौरीची तयारीची जबाबदारी तिच्यावरच असेल असं म्हणते आता सुलक्षणा. ठीक आहे, मग तिला नापास करायची जबाबदारी आपली असेल असं म्हणते आता यमुना आणि काकू. तर आता इथे यश आपल्या खोलीमध्ये थांबून म्हणत असतो, थँक गॉड माने कावेरीला एक चान्स दिला. आता मंगळागौरीच्या दिवशी मी कावेरीला एक सरप्राईज देणार आहे असं म्हणत असतो यश आणि तेवढ्यातच कावेरी पाठीमागून येऊन ऐकते आणि म्हणते, काय सरप्राईज? तर आता यश बघतो कावेरीकडे तंद्री लावून परत. कसला सरप्राईज असं म्हणते आता कावेरी. तर यश म्हणतो, सरप्राईज आहे ना, आधीच सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार असं म्हणत होता यश. बरं असं म्हणते कावेरी. मला सांगा मंदार बद्दल घरच्यांना कसं कळलं असं म्हणते आता कावेरी. जाऊ दे ना, सगळ्यांना खरं काय ते कळलं आणि संपला तो विषय, बंद करा तो विषय असं म्हणत होता यश. पण त्यांनी पोलिसांना काय सांगितलं आणि तुम्हाला काय कळलं का असं म्हणते आता कावेरी. काय कळायला हवं होतं मला असं म्हणत होता यश. तर आता यशला आठवतं कसं तो सगळे होप्स ठेवून सोडून थांबलेला असतो त्या भिंतीकडे आणि श्वास आलेला असतो त्याला कावेरीचा आणि कसं त्यांनी भिंत तोडलेली असते ते सगळं आठवतं त्याला आता आणि कसं त्यांनी पकडलेलं असतं कावेरीला सगळं आठवतं बघा त्याला आता. प्रेक्षक हो, कावेरी मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो असं म्हणतो होता यश मनातल्या मनात. तर कावेरी तिथून निघून जाते आता आणि यश मात्र तिच्याकडेच बघत असतो आणि तिच्या पाठीमागे चालत असतो.
तर आता कावेरी बाहेर जात असते तेवढ्यातच तिची साडी पाठीमागे कोणतरी ओढतं. काय करताय तुम्ही? माझा पदर सोडा असं म्हणते आता कावेरी. तर आता तो पदर अडकलेला असतो दरवाजामध्ये. यशने तर पकडलेलाही नसतो पण कावेरीचा गैरसमज होतो. तर आता यश हसायला लागतो आणि समोर येऊन थांबतो आता कावेरीच्या आणि हात दाखवतो आपले वर करून. तर आता यश म्हणतो बघा पाठीमागे. तर आता कावेरी बघते तर तिचा पदर कडीमध्ये अडकलेला असतो. तर आता कावेरीला तोंड घशी पडल्यासारखं वाटतं. कारण ती आळ घेतलेली असते ना यशवर की त्याने पकडलाय म्हणून पदर. तर आता कावेरी तिथून निघून जाते आता आणि यश मात्र तिच्याकडेच बघत असतो. लवर बॉय सारखा एकदम तंद्री लावून. आणि कावेरी मात्र तिच्याकडे बघत असते आता आपल्या खोलीत जाताना. तर आता यश हसत हसत म्हणतो किती गोड आहे ही. कुणी हिच्या प्रेमात पडेल अशी असं म्हणतो आता यश. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय आणि इथे विद्या मात्र सामान घेऊन जात असते पूजेचं आणि तेव्हा वस्त्र राहिलंच. कावेरी वहिनी प्लीज हे पूजेचं सामान टेबलवरती ठेवता का? मी वस्त्र विसरले हो, घेऊन येते असं म्हणते आता विद्या. आलेच आलेच म्हणते ती आणि कावेरी मात्र आता घेऊन जाते सगळं पूजेचं सामान देवाकडे. डायनिंग टेबलवरती ठेवते आता ते सगळं सामान ती. तेवढ्यातच आता तिथे सुलक्षणा येते आणि म्हणते कचोलं नाही, दुधाची वाटी नाही. बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे हिला असं म्हणते आता सुलक्षणा. कारण आता सुलक्षणाला वाटतं की कावेरीने आणलेलं असतं ते म्हणून. खरं तर विद्याने आणलेलं असतं आणि तिने विसरलेले असतं हे सगळं. पण सुलक्षणा ही आळ मात्र कावेरीवर घालते. तर आता इथे विद्या बघायला येते त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पूजेच्या सामानामध्ये नसतात. ते आरतीचं पुस्तक होतं ना इथे असं म्हणते आता विद्या. आणि मग आता विद्याला आठवतं कसं तिने ते कावेरीला दिलेलं असतं, पूजेच्या साहित्यात दिलेलं असतं ते. कसं काय मी तिला ते पूजेच्या साहित्यात असं म्हणते आता विद्या आणि टेन्शनमध्ये येते ती. आणि तेवढ्याच तिथनं यमुना पास होत असते. कावेरी वहिनींची मेले मी असं म्हणते विद्या आणि पळत पळत जाते बाहेर. तर तिला आता यमुना पकडते आणि म्हणते काय ग, आग लागली आहे का? पळतेस कुठं अशी? तर आता विद्या घाबरलेली असते. कावेरी वहिनींची चिठ्ठी असं म्हणत असते आता विद्या. कावेरी वहिनींची चिठ्ठी असं म्हणते आता विद्या यमुनाला. काय 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 म्हणालीस तू असं म्हणते आता यमुना. तर विद्या जाते आणि यमुना मात्र बघतच राहते विद्या काय करते म्हणून. तर आता यमुनेला वाटतं काहीतरी वेगळं आहे म्हणून आणि काय कावेरीची चिठ्ठी असं म्हणते ती. तर मग आता इथे पूजेला सुरुवात करते सुलक्षणा. तर ते पत्र मात्र आता सुलक्षणाच्या पायाकडे येतं कावेरीचं आणि सुलक्षणा मात्र ते पत्र आता हातात घेते आणि विद्या पण तेवढ्यातच येते आता बाहेर. आणि विद्या बघते तर काय सुलक्षणाच्या हातात असते ते पत्र. कसली आहे ही आधी, या मुलींचं ना कुठेही लक्ष नसतं असं म्हणते ते सुलक्षणा. आणि मग आता वाचते सुलक्षणा, वाचायला घेते ते पत्र. तर विद्या मात्र खूप घाबरते आता. पण सुलक्षणाला बहुतेक काही वाचायला येत नाही वाटतं. तर आता तेवढ्यातच कावेरी येते तिथे आणि म्हणते विद्याताई काय झालं, इतक्या का घाबरलात तुम्ही? तर विद्या म्हणते तुम्ही जी चिठ्ठी यश भाऊजींना लिहिली होती ना, ज्यात तुमचं सगळं सत्य आहे, ती चिठ्ठी माझ्या हातात आहे असं म्हणते आता विद्या आणि दाखवते. आणि सुलक्षणा मात्र ती चिठ्ठी वाचत असते आणि यश पण तेव्हाच येतो तिथे. विद्या, ए विद्या असं म्हणतात सुलक्षणा. अगं माझं वाचायचा चष्मा कुठे आहे ग, जरा आणून देतेस का असं म्हणते आता सुलक्षणा विद्याला. मा बघू काय असं म्हणते आता यमुना. कारण तिला डाऊट आलेला असतो ना, विद्या म्हटलेली असते कावेरीचं पत्र म्हणून. तर यमुना बरोबर येते तिथे. मी वाचते असं म्हणते आता यमुना. तर आता यश तिथेच थांबलेला असतो. तर आता खूप घाबरलेली असते बघा कावेरी प्रेक्षक हो. तर आता आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये यमुना वाचणारच असते ते पत्र. तेवढ्यातच यश येतो आणि काढून घेतो ते पत्र तिच्या हातातून. मी वाचतोय पत्र असं म्हणतोय आता यश. मी तुमच्या उदय दादाची पत्नी कावेरी धर्माधिकारी नाही. धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून मी या कुटुंबाच्या सुखासाठी बांधील आहे असं वाचतो तो पत्र. तर मग आता नंतर यश कामाला जात असतो तर कावेरी तिचा हात पकडते. खोटी चिठ्ठी का वाचलीत असं म्हणते आता कावेरी यशला. कारण मला माहिती आहे तू खरी आहेस असं म्हणत होता यश कावेरीला. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.